नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तांदळाची खीर बनवणार आहे आणि सोबतच पुरी. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि एक खास टिप पण सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले आधी अर्धा लिटर दूध चांगलं व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि त्यासाठी इथे लागणार आहे आपला सुगंधी तांदूळ अर्धी वाटी घेतली, मी इंद्रायणी घेतली आणि साखर थोडी, मनुके लागतील, काजू बदाम त्याचे काप करून घ्यायचे आणि ते हिरवी विलायची सोलून घेतलेली त्याला कुटून घ्यायचे. सगळ्यात पहिले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला नितळत ठेवायचे, म्हणजे असं स्वच्छ धुवून घेऊन सुती कापडावर किंवा रुमालावर असं पाणी निथळायला ठेवायचं, म्हणजे सुकतं. तांदूळ निथळलेत, आता चांगले पाणी सुकले. आता याला खलबत्त्यात टाकून थोडंसं कुटून घ्यायचं. खूप बारीक नाही करायचं, अगदी एका तांदळाचे 2 तुकडे झाले पाहिजे इतकं थोडंसं कुटून घ्यायचं. असे तांदूळ कुटून घेतले मी, अगदी बारीक नाही, असे जाडसर. विलायची कुटून घ्यायची, काजू बदामचे काप करून घ्यायचे, आपल्याला हवे तसे, बारीक मोठे छोटे. गॅसवर पातेले ठेवले, खीर बनवायला सुरुवात केली. 2 चमचे तूप टाकून घेतले. यामध्ये मनुके तळून घेते. छान फुलतात असे हे तळल्यानंतर मनुके. काढून घेते ह्याला. काजू बदामचे काप तळून घेते. पण काढून घेते. आता हे तुपात कुटलेलं तांदूळ टाकून घे. याला चांगलं कलर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. सुगंधी तांदूळ असल्यामुळं तांदळाची खूप छान वास येते आणि याची खीर पण खूप छान बनवून तयार होते, टेस्टी लागते एकदम. जास्त तांदूळ लागत नाही, अर्धी वाटी पण 5-6 लोकांना व्यवस्थित होते. चांगले भाजून घ्यायला. विलायची कुटून घेतली आहे, ती टाकून घ्यायचं. ते पण तुपामध्ये व्यवस्थित तळली जाते.
आणि हे तळून घेतले आता हे परत टाकून द्यायचे ड्रायफ्रूट्स. याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायचे. आता यात दूध टाकून त्याला कमी गॅसवर असं चांगलं शिजू द्यायचं. आणि आता साखर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. गोड जसं लागते त्याप्रमाणे. खीर अशी सारखी हलवायची, कारण तांदूळ खाली लागू शकतात ना, त्यामुळं सतत हलवायचं कमी गॅसवर. तांदूळ शिजले का चेक करायचं. हो, शिजलंय मस्त, पूर्ण गळून गेले तांदूळ. दूध बघा किती आटले, तांदूळ पण शिजले चांगले. मस्त सुगंध येते. तुम्हाला ही खीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.